पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी थोड्या वेळासाठी तुम्हा सर्वांना एक कंपनीचा मॅनेजर बनवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मॅनेजर सरकारला बसा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही कंपनीचे मॅनेजर आहे. हालेलुया. तुमच्याकडे तुम्ही कामाला लोकांना लावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रत्येकाला मार्गदर्शन देऊन जागा सोडून गेलेला आहे. हालेलुया. तुम्ही आठवड्याचा शेवट जेव्हा परत येत आहे, तुम्हाला दिसत आहे की सर्वांनी भरपूर काम केलेलं आहे, तरी गोंधळ करून ठेवलेला आहे. तुम्ही त्यांना आनंदाने पगार देणं, पगार वाढवून देणं, सांगितलं तेवढं पगार देणं, पुढच्या आठवड्यात कामाला या म्हणून बोलणं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये आपल्याला देवाने पाठवून दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पिताला लिहिलेल्या पत्रामध्ये संत पौलाने बोलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या ध्यानात आहे तेवढे काम आपल्या हातातून पूर्ण करून घेण्यासाठी, चांगलं काम पूर्ण करून घेण्यासाठी देवाने आपल्याला दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये आपण वावरताना मनाने जे काही आपण बोलतो करतो, हालेलुया, सर्व गोष्टी झाल्यावर मला पगार द्या म्हणून बोललं तर पगार मिळणार का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू तुझ्या मनाने केलं तर मी तुला कशाला पगार देऊ? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता आपण लूका शुभवर्तमानामध्ये 19वा अध्याय 11वा वचनापासूनचे वचन ऐकूया. हालेलुया. 12 पासून वाचलं तरी चालतं. तो म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या 10 दासांना बोलाविले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले. हालेलुया. ध्यानात आला? काय ध्यानात आला? हा माणूस कुठे जात आहे? कशासाठी जातो तो? कशासाठी जातो? दूर देशामध्ये कशासाठी जातो? हालेलुया. राजा बनून परत येण्याची शक्यता आहे. हालेलुया. राजा बनण्याची शक्यता आहे. दूर देशामध्ये जात आहे, तिकडे गेल्यानंतर परत येणार. हालेलुया. राजा होऊन येणार का कसं येणार माहिती नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले. हालेलुया. जाता जाता तिकडचे 10 काउन्सिलर लोकांना, प्रेज द लॉर्ड, 10 सल्लागार लोक, मोठमोठे लोक, हालेलुया, त्यांना बोलून घेतले. 10 पैकी 10ला नाणी दिली. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाचं काही योग्यता आहे, पात्रता आहे, ते मालकांना माहिती आहे. हालेलुया. त्याने प्रत्येकाच्या पात्रताप्रमाणे देऊन टाकले. काही लोकांना 10 दिले, काही लोकांना 5 दिले,
काही लोकांना 2 दिले. हालेलुया. प्रत्येकानं देऊन टाकले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. थोडे वेळासाठी तुम्ही मॅनेजरच्या जागेवरून खाली आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही ते मॅनेजरच्या हाताखाली असलेल्या जे दास आहे त्या लेवलमध्ये या. हालेलुया. मान्य आहे. पटकन खाली उतरायला तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. महाकाली तुमच्या हातामध्ये दिलेला आहे थोडा थोडा. काही लोकांना 10 दिलेला आहे. ते लोक शिकवतीवर कामाला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांच्याकडे 5 दिलेला आहे. हालेलुया. ते चांगला नागवा बरोबर कामात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोकांच्याकडे 1 दिलेला आहे. ते गेल्या 4-5 वर्षी भरपूर मासले पकडायला गेले. एकही मासली मिळाले नाही. होते ते पण जाऊन बसले लोक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वांना एक जबाबदार देऊन पाठवलं. आता आपण पुढे ऐकूया. हालेलुया. मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. मी येईपर्यंत एखादे वेळी राजा होऊन येणार. हालेलुया. काही असू तर मी येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी येईपर्यंत तुम्ही जोपा करा म्हणून बोलला का? पाहिजे तसं वागा म्हणून बोलले का? खर्चाला असू दे म्हणून सांगत दिलं का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परत येईपर्यंत व्यापार करायचा. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. हे कधी कधी आपला स्वभाव आहे. हालेलुया. माने जर 2 दिवसासाठी बाहेर गेलं तर बाहेर गेलेल्या मॅनेजरच्या विषयी चुगली चालू होणार. हालेलुया. चुगली करायला चालू केलं तर चुगली करता करता अनेक आता चुका आपल्या डोळ्यासमोर दिसूनच येणार. हालेलुया. ते चुगली करण्याचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हे चुगली करणारे जे लोक आहेत ते शेवट एक निष्कर्षामध्ये पोहोचत आहे. काय करायचं? हालेलुया. हा कशाला आपल्यावर राज्य करायचं? त्याच्यापेक्षा पात्र द्यायचा, योग्य द्यायचा कितीतरी लोक आहेत. हालेलुया. त्यापैकी कोण कोण सांगणार? मागच्या वर्षी माझ्या शक्यता होते. हालेलुया. मी झालं तर अधिक बरं झालं असता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही परिस्थिती आहे. अनेकदा आपल्या डोकं बिघडलेलं आहे म्हणून खरोखर देवानी पाठवून दिलेले, देवानी पाठवलेले लोकांच्या बद्दल अनेक लोक सांगतात मला फक्त प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एका पुस्तकामध्ये एक गोष्ट वाचली. हालेलुया. हालेलुया. त्या पुस्तकात वाचलेली गोष्ट असे आहे. हालेलुया. एका देशामध्ये मोठा इलेक्शन निवडणूक चालू आहे. हालेलुया. निवडणूक जिथे चालू आहे तिथे भरपूर लोक एकमेकांच्याकडे जाऊन सांगत आहेत त्याला मतदान दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उदाहरणासाठी आपण या तिकडच्या एका माणसाचा, एका उमेदवाराचं नाव आपण लॉरेन्स म्हणून ठेवू. हालेलुया. आता लॉरेन्स स्वतः गावात, एका गावात उतरलेला आहे. तेव्हा तिकडे कोणतरी एक माणूस घरोघरी जात आहे. गावात प्रत्येकाने जाऊन भेटत आहे. हालेलुया. आणि तो फिरून फिरून शेवट लॉरेन्स कडे चालला. हालेलुया. आणि लॉरेन्सला विचारलं, अरे लॉरेन्स,
प्रेज द लॉर्ड. लॉरेन्स म्हणून त्याला माहित नाही. हालेलुया. लॉरेन्सकडे येऊन त्या माणसाने बोलले, अरे आपण ना लॉरेन्स नावाचे एक माणूस यावेळी निवडणुकीला उभा आहे, त्याला आपण बिलकुल मतदान द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने विचार, का बरं लॉरेन्सला का आपण मतदान द्यायचं नाही? प्रेज द लॉर्ड. त्या माणसाला प्रश्न पडला, तर काय उत्तर द्यायचं? हालेलुया. त्या माणसाने दिलेले उत्तर असे आहे, असे ऐकायला मिळत आहे की तो खूप चांगला माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. हा माणूस खूप चांगला आहे, म्हणून हा जर निवडून आला तर आपल्या मनमानी इकडे चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला इकडे मनमानी चालवायचं असेल तर तो निवडून यायचा नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही लोकांचा द्वेष एकच गोष्टीमुळे करत आहे की ते लोक सत्याने वागतात. ते लोक देवासमोर, माणसाच्या समोर न्यायाने वागणारा व्यक्ती आहे, म्हणून अनेक लोकांना अनेक गोष्टी पटत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या गावातील स्थिती असे आहे, राजा होऊन येण्याची शक्यता असलेले माणूस याच्या अगोदरच गावातील लोकांनी आपसात बोलले, आम्हाला काही पडत नाही, तो आमच्यावर राजा नाही झालेला मला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, काही परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला अजिबात काही कळतच नाही, एवढं तरी बोलायचं, देवा तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. तू आमच्यासाठी ज्याला निवडलेला आहे तोच आमच्यावर राज्य करू दे. प्रभू तुम्हा बरोबर असो. पायाला त्रास असलेल्या व्यक्तीला येशू स्पर्श करत बरं करत आहे. येशू अनेकांना विचारत आहे, आजपर्यंत तुझ्याकडे जे काही आहे तू मागितलं मग तुला मिळालं का? मी उदार आहे म्हणून, मी प्रेमळ आहे म्हणून सर्व तुला मी दिलं नाही. जसे मी तुला दिलेलं आहे तू पण दुसऱ्याच्या काळजी घ्या. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया. येशू तुमच्यामध्ये अनेक लोकांना सांगत आहे, तुम्ही अनेकदा देवाला धन्यवाद कधी देत नाही. वरच्यावर सांगत असत, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. तरी मनापासून तुमच्यामध्ये अनेक लोक देवाला पाहिजे तसे धन्यवाद येशू बोलत नाही. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या एका डोळ्याला आशीर्वाद मिळाले त्या व्यक्तीकडून आहे पहिल्यापेक्षा एका डोळ्याचं दृष्टी वाढलेला आहे. असे कोण आहे? बरं वाटत आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधीपासून त्रास होता त्या डोळ्याला? आता बरं वाटते? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाकोणाच्या तरी हृदयामध्ये दुःख होते, पण आत्म्याने तुमच्या त्या हृदयातील दुःखच दूर केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं कोणतरी आहे त्यांना पोटामध्ये वारंवार त्रास होत आहे आणि जुलाब अधूनमधून
निर्माण होत आहे असे त्रास असले कोणाला तरी प्रभूने आता त्या बंधनातून सोडवलेला आहे. असे एका पॉइंटमध्ये इकडे या भागामध्ये एका पॉइंटमध्ये अधून मधून दुखत आहे असं कोण आहे का? तुम्ही चौघेही विश्वास ठेवा, पवित्रात्मा तुम्हाला त्यातून उघडता देत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू तुम्हाला सांगत आहे तुम्ही रडणार. जेव्हा तुम्ही रडत आहे अनेक लोक हसत असेल, हालेलुया, तरी तुझा रडणे मी आनंदामध्ये बदलून. हालेलुया, धन्यवाद येशू. या लहान बोट पाहिजे तसे काम करत नव्हता असे कोणाला तरी त्या लहान बोट हलवायला मूग धरायला वगैरे प्रभू आता कृपा पुरवत आहे. असे कोण आहे ज्यांच्या लहान बोटाला काही त्रास होतो धरून बघा, बदल वाटते आता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कमरेचा त्रास, कमरेपासून वरच्या भागामध्ये पाठीच्या खालच्या भागामध्ये दुखणे त्रास असलेल्या अनेक लोकांना देवाने पूर्ण सुटका दिली आहे. असे कोण आहे तर हालेलुया विश्वासाने स्वीकार करा. हालेलुया, धन्यवाद येशू. डोक्याचा हे जे भाग आहे, छातीचा हे जे भाग आहे, काय दुःखत कसं तरी वाटत राहत आहे अशा अनेक लोकांना देवाने सुटका दिली आहे. संडास घट्ट होत आहे, कधी कधी भयानक त्रासातून जाणारा तुमच्यामध्ये काही लोक आहेत, पवित्रात्मा त्यांना आशीर्वाद करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.